हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे रविवार आणि आता वाजले सकाळचं 10 वाजलेलं आहे आणि इकडं आमचं काम चाललेलं आहे. इकडं माझा स्वयंपाक थोडाफार आवरलं आहे, अजून भाकरी तेन करायचं आहे. इकडं बाहेरचं काम चाललं होतं. इकडं बाहेरचं काम चाललेलं आहे. बाहेरचं काम काय म्हणजे लाईट येणार 1 वाजता आणि इकडं चाललं आहे बघा. काल आणलेलं आहे पाईप आणि म्हणतो इलेक्ट्रिक पाईप असं आहे. तुम्ही काय म्हणता असं ते कमेंटमध्ये सांगा. आणि ते सगळं आता उसात घालायचं आहे. हे बघा, हे असलं पाईप आहेत, उसात टाकायचं आहे. हे बघा किती बंडल आहेत, 1 2 3 4 5 6 7, इकडं 8 आहेत आणि इकडं आहे 8, 16 बंडल आहेत. आणि इकडं हे ऊस दिसतंय बघा, तिथं टाकायचं आहे. म्हणून सकाळची कामं चाललं आहे आमचं. हे बघा पाईप त्यानं आणून टाकलेलं आहे मी आणि दादा. आणि तिकडं खालचं पण पाईप आणायला चाललेत तिकडं दादा. आणि बाबा गेल्यात शेळ्यासनी घेऊन, तिकडं लांब दिसायला लागल्यात बघा शेळ्यासनी घेऊन तिने गेलेलं आहेत. आणि आमचे काम चाललेलं आहे सकाळची. ऊसात कसं आपण पाणी सोडत होतं सरीनं, आता पाणी सोडायला लागत नाही. तसंच पाईपमध्ये उसात टाकायचं. दाखवतो तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ. मी आज दिवसभराचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे कसं टाकायचं आहे. आता आपण सरीनं पाणी सोडत होतो, आता सरीनं सोडायचं नाही, मध्ये उसात ते पाईप टाकायचं. मग कॉक सुरू केला का नाही, थेंब 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 पाणी पडते. मग ते उसाला पाणी असं केलेलं आहे. आणि खालच्या ऊस आहे तिथं नाही आहे, तिथं सरीनं पाणी सोडायचं आहे. चला आता माझं काम स्वयंपाक अर्धा झालेला आहे, अजून भाकरी तेल करायचं आहे. तेवढा आवरतो. मग नंतर पाणी 1 वाजता येतं आहे. लाईट आल्यावर पाणी, मग नंतर पाईप त्यानं जोडायचं आहे. चला दादा इकडं बघा, तिकडचं खालचं पाईप आणून इथं टाका लागल्यात. सकाळी थोडं आणलेलं होतं मी आणि दादा, आणि अजून एक राहिलं होतं ते दादा इकडं कसं उडत आणायला लागल्यात बघा. हे सगळं पाईप जोडायचं आहे. आणि आता काम सुरू झालं बघा. आता वाजले दुपारचं 2 वाजलेलं आहे. हे बघा पाईपचं बंडल येऊन तिथं सरीमध्ये ठेवायचं आहे. इकडं दादा पाईप ते जोडा लागल्यात. आता इकडं पाईप जोडायचं काम सुरू झालं आहे बघा. बाबा तिकडं नेऊन ठेवायला लागल्यात, दादा तिकडं पाईप जोडायला लागल्यात. आता मी पण घेऊन जातो. हे तिथं सरीमध्ये ठेवायचं आहे, जोडा लागल्यात. पाईपचं बंडल नेऊन ठेवायचं होतं आणि बाबा पण थोडं नेऊन ठेवलेत. आणि मी थोडं नेतो म्हणून पण घ्यायला लागले. आणि ते सरीमध्ये ठेवायचं आहे. ते एक बंडल 2 3 सरी सोडून असं ठेवायचं होतं. मग तसं ठेवून सगळं एक बंडल असं सरीमध्ये टाकायचं आहे. कसं टाकलेलं आहे ते पण बघा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. इकडं बघा, इथं सरीमध्ये ठेवलेलं आहे ते बंडल. आणि इकडं पाईप जोडा लागल्यात दादा. हे जोडून झाल्यानंतर मग पूर्ण ते पाईप सगळं उसाच्या सरीमध्ये टाकायचं आहे. इकडं चाललंय आमचं उन्हात काम. ऊन बघा केवढं आहे, तरी पण इकडे बघा सगळं ड्रीप पाईप आणून टाकलेलं आहे सरीमध्ये. आता जोडायचं आहे पाईप, सगळं टाकायचं आहे. आता वाजले 3 वाजलेलं आहे. आ वाटे. आणि इकडं पाईप बघा सोडा लागल्यात. ते बंडल कसं आहे बघा, ते आपण चावीचं पाईप असतंय तसंच आहे. आणि किती एकरला किती बंडल पाहिजे ते सगळं त्यांनी सांगितलं होतं. मग त्यांच्या अंदाजावर आणलेलं आहे. मी पण काही ते विचारलेलं नाही आहे, किती एकरला किती बंडल लागते ते काय मी विचारलंच नाही आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो ते सगळं, किती एकरला किती बंडल टाकायचं ते सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आता इकडं चाललं आहे बघा, काम सुरू झालं. हे पूर्ण पाईप त्यानं टाकायला पाहिजे होतं. इकडे टाका लागलोय बघा आम्ही. बघा इकडं बघा पाईप सगळं आम्ही सरीमध्ये टाकायला लागलोय. हे बघा पाईप तिथं दादा
ते बंडल आहे सोडा लागल्यात, मी घेऊन चाललोय पुढं. बघा एका दिवसात काय होत नाही आहे. उद्या, आज आणि उद्या होईल. ते सगळं होल करायचं आहे, ते चावी पण बसवायचं आहे. बघा हे पाईप इकडे आमचं कामाचं गडबड, आणि इकडे बघा पाठीमागं कोण यायला लागलंय. बघा मी जसं चाललंय तसं पाठीमागं यायला लागलं. कचऱ्याचं पिल्लू हे बघा. जा पुढं जा तू. नाही थांबले बघा. पळ कुठं आहेस हे बघा. इकडं सगळीकडे टाकलेलं आहे बघा. आता किती सरे झाले, 1 2 3 4 5 6 सरी झालेलं आहेत. आणि इकडनं मी इकडं वळत आणा लागलो इकडेपर्यंत. दादा आणि इकडे यायला लागल्यात झालंय. आणि वातावरण बघा कसं झालं. आता 4 वाजलेलं आहे, आभाळ भरलेलं आहे. पाऊस येते काय आता, पाऊस काय येणार नाही, आभाळ असं भरलेलं आहे. चला आमचं काम चाललेलं आहे. दिवसभर काय सुट्टी नाही. कसं आहे शेतकऱ्यांच्या कामाला टायमिंग नाही. ऊन असू दे, पावसाळा असू दे, रात्र असू दे आणि दिवस असू दे, रात्री पाणी आलं तर रात्री पाणी सोडायला जायला पाहिजे. आणि बघा आमचं दुपारचं लाईट होतं, आणि पाणी पण चालू करून सोडलं तिकडं, आणि हे काम पण चाललंय. बघा मंडळी इकडं पाऊस पडायला लागलाय आमच्याकडं. मी काम सोडून आलो परत घरला, कपडे काढायचं होतं. हे बघा पाऊस पडायला लागलाय थेंब थेंब. हे बघा आवाज येते ना पत्र्यावर पाऊस. हे बघा पाणी. वाजले 7. बस बाबा, 2 शेवटला आता. शेवट 2 राहिले खरं आमचं झालं. आज पूर्ण व्हायलाच पाहिजे. झालं पूर्ण झालं. तिकडं बाबा शेळ्यासने सोडलेलं आहे, बसल्यात बघा तिथं खुर्चीवर. काम बघा अजून संपलेलं नाही आहे. बघा शेवट सरी आहेत. आता वाजले 7 वाजलेलं आहे, अजून चाललंय आमचं काम. पूर्ण होत म्हणजे नुसतं पाईप टाकायचं झालं. अजून चावी जोडायचं आहे, आणि दुसऱ्या पाईपला होल पाडायचं आहे. हे काय पूर्ण झालेलं नाही. आज नुसतं पाईप टाकायचं झालं. अजून उद्या काम आहे. तर दुपारी 2 वाजता सुरू केलं आहे. आता वाजले 3 नाही 2 वाजता सुरू केलं आहे मी. लक्ष नाही तिकडं बोलण्याकडं. पाईप टाकायला लागलो आहे. आता वाजले 7ला झालं नुसतं पाईप टाकायचं काम. चला झालं पूर्ण. तर संध्याकाळचा स्वयंपाक अजून शेळ्यासनी आत घालायचं आहे. तेव्हा बाहेर आहेत अजून कोंबड्यासनी आत घालायचं आहे. चला आता वाजले 7 वाजलेला आहे. 7 साडेसात वाजलेला आहे. आता हातपाय धुवून घेतलं, देवासमोर दिवा लावलं, आणि इकडं स्वयंपाक पण सगळं करायचं आहे. बघा पसारा पडलेला आहे, ते सगळं आवरायचं आहे. आणि मी व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.